स्वामी समर्थ सर्वांना. श्रद्धा की अंधश्रद्धा आणि स्वामींवरील विश्वास. नमस्कार मित्रांनो, आज मी एक अतिशय महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहे. श्रद्धा की अंधश्रद्धा आणि स्वामींवरील विश्वास. आपल्या जीवनात श्रद्धेला खूप मोठं स्थान आहे. संकटात असताना, दुःखात असताना किंवा मन खचलेलं असताना अनेक जण देव, गुरु किंवा स्वामींच्या चरणी जातात. कारण श्रद्धा माणसाला मानसिक बळ देते, आशा देते आणि जगण्याची प्रेरणा देते. पण इथे एक प्रश्न उभा राहतो, श्रद्धा आणि अंधश्रद्धा यात काय फरक आहे? श्रद्धा म्हणजे विश्वास, सकारात्मक भावना आणि चांगल्या विचारांची ताकद. श्रद्धा आपल्याला चांगलं वागायला, संयम ठेवायला आणि संकटात धैर्य द्यायला शिकवते. उदाहरणार्थ, आपण स्वामींवर विश्वास ठेवतो, प्रार्थना करतो, त्याच्या शिकवणीने प्रेरणा घेतो, ही श्रद्धा आहे. परंतु जेव्हा आपण विचार करणं बंद करतो, विवेक बाजूला ठेवतो आणि प्रत्येक गोष्ट फक्त चमत्कारावर सोडतो, तेव्हा ती अंधश्रद्धा बनते. उदाहरणार्थ, एखादी व्यक्ती म्हणते की फक्त स्वामींचं नाव घेतलं की अभ्यास न करताही परीक्षा पास होईल, किंवा औषध न घेता फक्त प्रार्थनेने आजार बरा होईल. तर हे साप चुकीचं आहे. कारण देवावर विश्वास ठेवणं वेगळं आणि जबाबदारी टाळणं वेगळं. स्वामींवरील विश्वास म्हणजे जीवनात सकारात्मकता ठेवणं, मेहनत करत राहणं आणि संकटात खंबीर राहणं. स्वामींवर विश्वास ठेवणारा माणूस मेहनतही करतो आणि प्रार्थनाही करतो. तो म्हणतो, मी प्रयत्न करेन, बाकी शक्ती मला धैर्य देईल. खरं तर श्रद्धा माणसाला पुढे नेते, पण अंधश्रद्धा माणसाला विचारशक्तीपासून दूर नेते. म्हणूनच श्रद्धा असावी, पण ती विवेकासोबत असावी. आपण स्वामींवर विश्वास ठेवूया, पण त्याचबरोबर शिक्षण, विज्ञान, मेहनत आणि योग्य विचार यांनाही महत्त्व देऊया. कारण खरा विश्वास आपल्याला मजबूत बनवतो, कमजोर नाही. शेवटी एवढंच म्हणेन, श्रद्धा मनाला आधार देते, पण अंधश्रद्धा विचार हरवते. स्वामींवर विश्वास ठेवा, पण स्वतःवर आणि आपल्या प्रयत्नावरही विश्वास ठेवा. श्री स्वामी समर्थ.